छत्तीसगडमधील सेन समाजाने साखरपुड्यानंतर लग्नापूर्वी तरुण तरुणींमध्ये होणाऱ्या मोबाईल संवादावर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतलाय। साखरपुड्यानंतर तुटणाऱ्या नात्यांचं प्रमाण वाढत असल्यामुळे हे समाजाने हे पाऊल उचललंय। या नव्या नियमानुसार आता होणाऱ्या पती पत्नीला एकमेकांशी फोनवर एकांतात बोलता येणार नाही। अत्यंत आवश्यक असल्यास त्यांना आपल्या पालकांसमोरच संवाद साधावा लागणार आहे। सेन समाजाचे जिल्हाध्यक्ष संतोष कौशिक आणि प्रदेश संघटन मंत्री गौरी शंकर निवास यांच्या मते साखरपुड्यानंतर भावी नवरा नवरी तासनतास फोनवर बोलतात। या संवादादरम्यान अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवतात किंवा एकमेकांचे विचार न पटल्याने लग्न मोडण्यापर्यंत परिस्थिती जाते। सध्या बालोद जिल्ह्यात लागू असलेला हा नियम लवकरच संपूर्ण प्रदेशात लागू केला जाण्याची शक्यता आहे। समाजातील कोणत्याही व्यक्तीने अन्य धर्म स्वीकारल्यास त्याच्याशी रोटीबेटीचे संबंध तोडले जातील असा इशाराही सेन समाजाकडून नव्या फतव्यात देण्यात आला आहे। मोबाईलच नाही तर लग्नात मेहुणीद्वारे नवऱ्या मुलाचे बूट लपवण्याची प्रथा देखील आता बंद करण्यात आली आहे, कारण यामुळे दोन्ही पक्षात वादाची स्थिती निर्माण होते। साखरपुड्याच्या कार्यक्रमात केवळ 15 ते 20 लोकांनाच नेण्याची परवानगी असणार आहे। समाजातील काहींनी या निर्णयाचं स्वागत केलं असलं तरी काही तरुणांनी याला वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा असल्याचं म्हटलंय। आयुष्यभर सोबत राहणाऱ्या जोडीदाराला समजून घेण्यासाठी संवाद आवश्यक आहे असं मत या गटाने मांडलंय।